एकूणच सध्या MMR रिजन मध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातल्या घडामोडी। ठाणे महापालिकेमध्ये सलग दुसऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एकाती वर्चस्व दुसऱ्यांदा त्यांचं आलंय। शिंदेंच्या शिवसेनेला 55, भाजपला 25 तर पवारांच्या राष्ट्रवादीला 11, ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा, काँग्रेस आणि अजित पवारांचा अक्षरशः सुपडा साफ। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांचं वर्चस्व कायम। भाजपनं 66 जागा जिंकत या ठिकाणी बहुमत मिळवलं, तर भाजपची तिथे एकाती सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदेंना डिवचणारे होर्डिंग्स आणि पोस्टर्स झळकले। कल्याण डोंबिवली पालिकेतील 122 जागांचा निकाल हाती। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 50 तर शिंदेंच्या शिवसेनेला 53 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेला 11 तर मनसेचा 5 जागांवर विजय। निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। तर उल्हासनगरमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यास भाजप आणि शिवसेनेला अपयश। बहुमताचा आकडा 39 असताना दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा तर 2 जागा मिळालेली वंचित बहुजन आघाडी किंगमेकर ठरणार। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची शिट्टी जोरात। 71 जागांचा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा दणदणीत विजय। तर मेरे पास कार्यकर्ता आहे म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला डिवचलं। मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता। विरोधात उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना धक्का। 47 जागांसह भाजपची इथे सत्ता, तर शिंदेंच्या शिवसेनेला अवघी 1 आकडी जागा। तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 30 जागांवर यश मिळालं, तर भाजप 22 आणि शिंदेंची शिवसेना त्या ठिकाणी 12 जागांवर विजयी। काँग्रेस प्रणित आघाडीची इथे सत्ता होण्याचे संकेत। पनवेलमध्ये पुन्हा महायुतीची बाजी। ठाकूरांच्या मदतीनं भाजपची पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता, तर 56 जागांचा महायुतीचा दणदणीत विजय। तर शेकाप, ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या महाविकास आघाडीला अवघ्या 19 जागा, तर 1 जागी अपक्षाचा विजय।